जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देव. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर देवाने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन तुला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू, जे हा नवीन दिवस तू आम्हाला प्रत्येकाला तू दाखवला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला गौरव देत आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, हे सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही तुला धन्यवाद द्यावा यासाठी. प्रिय प्रभू येशू, हा नवीन दिवस तू आम्हाला प्रत्येकाला दाखवला, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, तुझ्या वचनातून मी बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर. आणि प्रिय प्रभू येशू, सर्व प्रकारचा अडख नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. होय पित्या परमेश्वरा, तो आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य, मार्गदर्शन कर. आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू, ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी दिलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, आजचं येणारं वचन तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. सर्व सैतानी अडखळ, सर्व सैतानी गोष्टी नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझं गौरव होते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन आमेन आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय पुन्हा एकदा आपण शास्त्र देवाच्या वचनाचं मनन करणार आहोत. या सकाळच्या समय देवाचं वचन आमच्यासाठी काय येत आहे ते आपण पाहूया. पहिले शमूएलाचा 3रा अध्याय आणि 19 आणि 20 वचन आपण पाहणार आहोत. शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्या समागमी असे व त्याचे कोणतेही वचन त्यांनी वाया जाऊ दिले नाही. दानापासून बेरशेबापर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हावयाचा ठरला आहे. आणि परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूएलाला प्रगट झाला. आता ह्या ठिकाणी प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की शमूएल बाळ हा देवाच्या वचनामध्ये वाढत गेलेला आहे. तो शारीरिक दृष्ट्या पण वाढत गेला आणि परमेश्वराच्या देखील दृष्टी समागमी तो वाढत गेलेला आम्हाला दिसत आहे. तो परमेश्वराच्या मंदिरात राहून तो परमेश्वराची सेवा करत होता. सर्व कामकाज त्या ठिकाणी करत होता. एली याजकाच्या निदर्शनाखाली तो सर्व काम करत होता. आणि जर आपण मागील वचनामध्ये आम्ही पाहिलं की परमेश्वराने त्याला हाक मारली, त्यावेळेस त्याची आणि परमेश्वराची ओळख झालेली नव्हती. परंतु त्या ठिकाणी एली याजकाच्या लक्षात आले की परमेश्वर देव त्याच्या संगती बोलत आहे. प्रियांनो, पहा, ह्या ठिकाणी परमेश्वर देवाने शमूएलाची निवड त्याला जन्माला येण्याच्या पूर्वीच या जगामध्ये केली होती. आणि खरोखर तो संदेष्टा म्हणून पुढे आम्हाला पाहायला मिळतं की तो प्रभूच्या समागमे वाढत गेलेला आम्हाला दिसत आहे. समागमे म्हणजे देवाच्या संगती तो राहत असे आणि खरोखर परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याचं जीवन होतं. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याचं आयुष्य होतं. आणि पहा, ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की शमूएल बाळ हा पवित्र सामर्थ्यामध्ये, पवित्र गोष्टींमध्ये तो वाढत गेलेला आम्हाला दिसत आहे. परमेश्वर देव स्वतः त्याच्या संगती बोलत होता. परमेश्वर देवाने एलीच्या घराण्यासंबंधी जे भविष्य, त्याच्या लेकरांविषयी परमेश्वर काय करणार होता, या सर्व गोष्टी देवाने शमूएल बाळाला सांगितलेल्या आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, असं जीवन आमच्या प्रत्येकाचं पाहिजे. आम्ही देवाच्या समागमी राहून त्याची सेवा आम्ही केली पाहिजे. आम्ही आशीर्वादित झालं पाहिजे. आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलं पाहिजे. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र पाहिजे. त्याशिवाय परमेश्वर आमच्या जीवनामध्ये येऊन राहू शकत नाही. प्रियांनो, आमचं जीवन जर देवाला आवडणार नसेल तर कदापिही परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये राहू शकणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, या सकाळच्या समय माझं प्रत्येकाला आव्हान आहे की आम्ही आमचं जीवन पवित्र असं जगावं. आता ह्या ठिकाणी जर शास्त्र भागाचा जर आम्ही अभ्यास केला की तो वाढत गेलेला आहे. आता कोणत्या प्रकारे
शारीरिक दृष्ट्या देखील वाढत गेलेला आहे, आत्मिक दृष्ट्या देखील वाढत गेलेला आहे आणि परमेश्वर देव त्याच्या संगती बोलत असे. परमेश्वर देव स्वतः त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असे. आणि म्हणून देवाची सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. देवाच्या सेवेमध्ये राहणं हे महत्त्वाचं आहे. देवाची सेवा करणाऱ्याचं कधीही नुकसान होत नाही, त्याचं सदैव कल्याण होतं. आणि म्हणून देवाच्या सेवेला प्रियांनो तुच्छ समजू नका, कारण ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेले आहे, ज्याने तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये ठेवलेलं आहे, त्या देवाची सेवा आम्ही केली पाहिजे. त्या देवाला आम्ही हाक मारली पाहिजे. त्या देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. आणि पहा, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की पुन्हा एकदा देवाची कृपा इस्रायलावरती झालेली आम्हाला दिसत आहे. आणि ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की शमूएलाद्वारे इस्रायल राष्ट्राला पुन्हा एकदा देवाचं पावित्र्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे. परमेश्वर देव पुन्हा त्याच्या लोकांसंगती शमूएलाद्वारे बोलू इच्छित होता. आणि पहा, ह्या ठिकाणी परमेश्वर देवाने शिलोमध्ये पुन्हा दर्शन दिले आम्हाला ह्या ठिकाणी कळत आहे. आणि आपल्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूएलास प्रगट झाला. पहा, या ठिकाणी स्पष्ट देवाचं वचन सांगत आहे. आणि म्हणून आमचंही जीवन शमूएल बाळासारखं पाहिजे प्रियांनो. आज मंडळांमध्ये ह्या गोष्टीची कमी आहे. आज लोक दैनंदिन जीवनामध्ये इतके गाडून गेलेले आहेत की त्यांना समजत नाही की आपण काय करत आहोत. जगाच्या गोष्टीच्या मागं लागलेले आहेत. प्रियांनो, पैसा मिळवणं हा आमचा उद्देश नाही, तर जिवंत देवाची सेवा करणं हे आमचा उद्देश आहे. मग सेवेचे अनेक प्रकार आहेत प्रियांनो. नुसती पाळकीय सेवा नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहे. प्रार्थनेची सेवा करू शकतो, गाण्याची सेवा करू शकतो, मंदिराची सेवा करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीची आम्ही सेवा करू शकतो प्रियांनो. आणि देवाने आम्हाला ते दिलेलं आहे. देवाने आम्हाला कृपादान दिलेले आहे. त्याचा उपयोग आम्ही त्याच्या सेवेसाठी केला पाहिजे. आणि पहा, ह्या ठिकाणी शमूएल बाळ हा देवाच्या समागमे त्या ठिकाणी वाढत गेलेला आम्हाला दिसत आहे. दिवसेंदिवस परमेश्वर देव त्याची पकड घेत होता. परमेश्वर देव आपले सर्व अनुभव, परमेश्वर देव सर्व संकल्पना या ठिकाणी शमूएलला प्रगट करत होता. तर चला प्रियांनो, शमूएलासारखं जीवन आमचं करूया आणि खरोखर त्याच्यासारखं आपण वागूया आणि देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये घेऊया. तर चला आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वर देवाजवळ येऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभूजी, आज आम्ही प्रार्थना करीत आहोत की प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, ह्या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, जे आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर. सर्व आजार, रोगराई, सर्व संकट येणारे प्रिय प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाकत आहे. प्रवास दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. देवापै ह्या सर्व भयानक थंडीपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, जे उघड्यावरती झोपतात प्रिय प्रभू, ते विशेष करून त्या लोकांना तू सहाय्य, मार्गदर्शन कर. त्या लोकांना प्रिय प्रभू तू आपली कृपा पुरव. प्रिय प्रभू, जे तुझ्यापासून दूर आहे प्रभू, त्यांच्या संगती तू बोल, त्यांचं जीवन बदललं जाऊ दे. प्रिय प्रभू, जे आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे, अशा प्रत्येक व्यक्ती संगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आज दिवसभरातील सर्व प्रार्थना, उपास तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व देवाचे दास, दासी आणि सर्व देवाचे प्रिय कुटुंब, या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आजची ही सकाळची भक्तीची वेळ तू आशीर्वादित केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या वाचनाद्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तो आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वादाची केलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते.
ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन आमेन आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव बाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन आमेन आमेन.